एका माणसाने गरीब आईला अन्न देण्यास नकार दिला. त्या दिवशी सगळ्या गावाने त्याला शाप दिला. पण 1 वर्षानंतर त्याच माणसाचं खरं रूप समोर आलं, जे ऐकून लोक स्वतःलाच माफ करू शकले नाहीत. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात नाना नावाचा एक 50शीचा माणूस किराणा मालाचे दुकान चालवायचा. नानाच्या गावात कोणाशीच सलोख्याचे संबंध नव्हते. तो अत्यंत रागीट, हिशोबी आणि कंजूस म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत कुप्रसिद्ध होता. त्याच्या दुकानाचा एकच कडक नियम होता: उधारी अजिबात मिळणार नाही. गावातल्या एखाद्या गरीब शेतकऱ्याकडे 5 रुपये कमी असले तरी नाना त्याला सामानाची पुडी परत ठेवायला लावायचा. नाना स्वतः एका मोडकळीस आलेल्या कौलारू घरात एकटाच राहायचा. त्याने लग्नही केलं नव्हतं. तो स्वतःच फाटके कपडे घालायचा आणि जेवणात फक्त पिठलं आणि भाकरी खायचा. लोकांचा समज होता की नानाकडे लाखो रुपये साठलेले आहेत, पण पैशाच्या लोभाबाई तो स्वतःच्या पोटालाही चिमटा काढतो. एके दिवशी गावातली राधाबाई नावाची एक अत्यंत गरीब आणि विधवा महिला नानाकडे आली. तिचा 10 वर्षाचा मुलगा 3 दिवसापासून तापाने फणफणला होता आणि घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता. राधाबाईने पदर पसरून नानाकडे भीक मागितली. नाना, पोरगं उपाशी आहे. फक्त 2 किलो तांदूळ आणि थोडी डाळ द्या हो. मी मजुरीचे पैसे आले की तुमचे पाय धरून कर्ज चुकवेन. माझ्या लेकराचा जीव वाचवा. पण नानाचा चेहरा दगडासारखा कठोर होता. त्याने राधाबाईला दुकानाच्या पायरीवरून ढकलून दिले आणि ओरडला, चल निघ इथून. माझं दुकान काय धर्मशाळा आहे होय? पैसे नसतील तर उपाशी मरा, उधारी मिळणार नाही. राधाबाई रडत रडत निघून गेली. हे दृश्य गावातल्या लोकांनी पाहिलं आणि त्यांचा संताप अनावर झाला. सरपंचांनी आणि गावकऱ्यांनी मिळून नानाला अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली. पैशांचा माज आलाय. मेल्यावर काय छातीवर पैसे बांधून येणार आहेस का? तुझ्या तिरडीला खांदा द्यायला गावातला एकही माणूस येणार नाही, हे लक्षात ठेव. गावकऱ्यांनी नानावर बहिष्कार टाकला. नाना काहीच बोलला नाही. त्याने मुकाट्याने दुकानाची शटर खाली ओढली आणि तो निघून गेला. त्या घटनेला 1 वर्ष उलटून गेली. गावात कोणीही नानाशी बोलत नसे. एके दिवशी सकाळी नानाच्या दुकानाचे शटर उघडलेच नाही. 2-3 दिवस उलटले तरी दुकानाला कुलूप होते. शेवटी संशय आल्यामुळे पोलिसांनी आणि सरपंचांनी नानाच्या घराचा दरवाजा तोडला. आतली दृश्य बघून सगळे स्तब्ध झाले. नाना जमिनीवर मृतावस्थेत पडला होता. 2 दिवसापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा एकाएकी मृत्यू झाला होता. पण गावकऱ्यांच्या मनात नानाचा इतका राग होता की कोणीही त्याच्या मृतदेहाला हात लावायला तयार नव्हते. हा पापी माणूस होता, याला नगरपालिकेच्या गाडीतून नेऊन जाळून टाका, असा निर्णय गावाने घेतला. पोलीस पंचनामा करत होते. तेवढ्यात गावाच्या वेशीवरून एक मोठी पिवळ्या रंगाची बस थेट नानाच्या घराजवळ येऊन थांबली. त्या बसवरती निराधार अंध आश्रम अशी पाटी होती. या बसमधून एक महिला आणि त्यांच्या पाठोपाठ हातामध्ये पांढऱ्या काट्या असलेल्या 40 अंध आणि अनाथ मुली रांगेने खाली उतरल्या. त्या मुलींच्या चेहऱ्यावर भयंकर दुःख होते. त्या हातातल्या काठी टेकत थेट नानांच्या अंगणात आल्या आणि त्यांनी एकच टाहो फोडला, नाना, आमचे नाना कुठे आहेत? आम्हाला आमच्या नानांकडे जायचे आहे. त्या अंध मुलींचा तो काळीच पिळवून टाकणारा रडण्याचा आवाज ऐकून संपूर्ण गाव तिथे गोळा झाला. सरपंचांना काहीच समजेना. त्यांनी त्या आश्रमाच्या मुख्याध्यापिकाला विचारले, ताई, तुम्ही कोण आहात आणि या मुली या कंजूस माणसासाठी का रडतायत? मुख्याध्यापिकेचे डोळे पाणावले. त्या भरल्या आवाजात म्हणाले, सरपंच, ज्या माणसाला तुम्ही कंजूस आणि पापी समजताय ना, तो माणूस या 40 अनाथ आणि अंध मुलींचा बाप होता. गेल्या 15 वर्षापासून या 40 मुलींच्या जेवणाचा, कपड्यांचा आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च नाना एकटा उचलत होता. त्याने स्वतः लग्न केलं नाही, स्वतः फाटके कपडे घातले, उपाशी राहिला, कारण दुकानातून मिळणारा प्रत्येक रुपया तो या मुलींसाठी आश्रमात पाठवत होता. त्यापुढे म्हणाल्या, तुम्हाला आठवते, गेल्या वर्षी त्याने एका बाईला उधारी नाकारली होती. त्या दिवशी आश्रमाचे भाडे भरायचे होते आणि जर नानाने पैसे दिले नसते तर या 40 अंध मुलींना रस्त्यावर झोपावे लागले असते. लोकांच्या शिव्या खाऊन स्वतःला वाईट ठरवून त्याने या पोरींचे आयुष्य सावरले. काल त्यांची पैशाची मनी ऑर्डर आली नाही म्हणून आम्ही त्यांना शोधत आलो.
पण आमचा देवच आम्हाला सोडून गेला. हे भयंकर सत्य ऐकताच सरपंचांच्या आणि संपूर्ण गावाच्या पायाखालची जमीनच दुभंगली. ज्या माणसाला त्यांनी वर्षभर वाईट टाकलं होतं, ज्याला शिव्या दिल्या होत्या, तो माणूस स्वतःच्या आयुष्याची राख करून 40 दिव्यांग व्यक्तींचे आयुष्य उजळणारा एक संत होता. राधाबाई धावत पुढे आली आणि तिने नानाच्या मृतदेहाच्या पायावरती डोकं ठेवून अक्षरशः हंबरडा पडला. नाना, मला माफ करावं, मी स्वार्थी होते. माझ्या एका पोरासाठी मी तुम्हाला शिव्या दिल्या, पण तुम्ही तर 40 लेकरांचे बाप होतात. संपूर्ण गाव ओक्साबक्षी रडत होता. ज्या तिरडीला कोणी हात लावणार नव्हतं, त्या तिरडीला खांदा देण्यासाठी संपूर्ण गाव धायमुखलून रडत पुढे सरसावला. पण आता पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं. एखाद्या माणसाच्या कठोर स्वभावामागे आणि नियमांमागे अनेकदा असा काही संघर्ष किंवा त्याग दडलेला असतो, जो आपल्याला वरवर दिसत नाही. कोणालाही त्यांच्या वागण्यावरून लगेच वाईट ठरवू नका, कारण अनेकदा जी माणसे बाहेरून दगडासारखी कठोर दिसतात, ती आतून मेणासारखी मऊ असतात आणि जगाच्या भल्यासाठी स्वतः झिजत असतात. तर आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.